4 जूनला जे निकाल येणार आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार आहे, एक चमत्कार घडणार आहे अशा पद्धतीचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्र आहे। सध्या मी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या निवासस्थानासमोर आहे। एक होर्डिंग अत्यंत बोलकं इथे लागलेलं आहे। निवडणुकीचे जेव्हा 2 टप्पे झाले तेव्हा इथे जे होर्डिंग लागलं त्यावर विदर्भामध्ये चमत्कार घडणार असं त्या होर्डिंगवर मजकूर होता। मात्र आता 5 टप्पे पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडणार असं अनिल देशमुखांचं इथे होर्डिंग लागलेलं। आपण त्यांनाच विचारू की नेमका काय चमत्कार घडणार। 4 जूनकडे सर्वांचं लक्ष आहे। तुम्ही होर्डिंग लावलं आहे, महाराष्ट्रात चमत्कार घडणार, आधी तो विदर्भात घडणार असं म्हणत होतं। काय चमत्कार असणार आहे? असं आहे की 4 जूनला मतमोजणी होणार आहे आणि त्या मतमोजणीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे चित्र आहे, या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या विरुद्ध जे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतं, महागाईचा प्रश्न होता, बेरोजगारीचा प्रश्न होता, शेतकऱ्यांचा शेतीमालाचा प्रश्न, कापूस सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, संत्रा मोसंबीला भाव नाही, असे शेतकऱ्यांचे प्रश्न होते। असे अनेक प्रश्न जे होते त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध तीव्र नाराजी होती। ती नाराजी या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं समोर येणार होती, आम्हाला याची कल्पना होती। त्याच्यामुळे 4 जूनला जे निकाल येणार आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार आहे, एक चमत्कार घडणार आहे अशा पद्धतीचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्र आहे। किती जागा जिंकेल असं वाटतं तुम्हाला? अंदाज जो आहे आमचा आहे की 35च्या वरती जागा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मित्रपक्ष त्यांचे यायला पाहिजे। तुम्ही चमत्कार घडणार असं म्हणता। सुनील तटकरे मध्यंतरी नाशिकमध्ये पाहायला मिळालं की तुमच्या हॉटेलला येऊन गेलेले होते। अनेक अजित पवार गटांचे नेते तुमच्या संपर्कात आहेत आणि त्यांना हे चित्र लक्षात आलं, तर ते तुमच्या संपर्कात असून तुमच्या पक्षामध्ये येण्याच्या तयारीमध्ये आहे का? आमच्या कोणी संपर्कात नाही। ते 4 जून नंतर बहुतेक प्रयत्न करतील, सध्या नाही आहे। 4 जूनचे निकाल आल्यानंतर बहुतेक प्रयत्न करतील, पण आमच्या पक्षाने ठरवलं आहे की जे नेते, जे कार्यकर्ते पवार साहेबांना, शरद पवार साहेबांना एका कठीण परिस्थितीमध्ये सोडून गेलेत, त्यांना पक्षात घ्यायचं नाही असं आमच्या पक्षाने ठरवलेलं आहे। तो नेता कोणी असो, अजित पवार आले तर, आणि कोणाचं नाव मला घ्यायचं नाही, पण कोणी असो, किती मोठा असो की किती छोटा असो, त्याला घ्यायचं नाही हे पक्षाने ठरवलेलं आहे। काय वाटतं तुम्हाला, महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्यातले कोणकोणते पक्षामध्ये फुटाफूट होईल आणि ते तुमच्या संपर्कात येऊ शकते, तुमच्याकडे येऊ शकते? कसं या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं या 42, 43, 44 डिग्री टेम्परेचरमध्ये आदरणीय शरद पवार साहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरलेत। जवळजवळ 60च्या वरती त्यांनी सभा घेतल्यात। उद्धवजी ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र बिंदून काढला, पवार साहेबांनी महाराष्ट्र बिंदून काढला, काँग्रेसच्या नेत्यांनी त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये फिरले। या संपूर्ण एकोप्याने आम्ही निवडणूक लढलो। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मित्रपक्ष एकोप्याने आम्ही ही निवडणूक लढलो आणि या एकोप्याने लढल्यामुळे 4 जूनला अतिशय चांगले निकाल लागणार आहे, चमत्कार महाराष्ट्रामध्ये घडणार आहे। मला असं वाटते म्हणजे सहानुभूती ही शरद पवार यांच्या बाजूने असल्यामुळे कुठेतरी अजित पवारचे गटाचे जे नेते आहे ते तुमच्या मार्गावर आहे? कसं आहे की लोकांना समजतं की कशा पद्धतीनं शिवसेना फोडण्यात आली। एकेका आमदाराला 50-50 कोटी देऊन शिवसेना फोडली उद्धवजी ठाकरे यांची। आमचा पक्ष फोडला। आमचा पक्ष कशामुळे फुटला, कशामुळे फोडण्यात आला, ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून आमचा पक्ष फोडला। गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्रातील जनता फक्त फोडाफोडीचं राजकारण पाहत आहे। त्यांचा महागाईकडे लक्ष नाही भारतीय जनता पार्टीचं, त्यांचे बेरोजगारीकडे लक्ष नाही भारतीय जनता पार्टीचं, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे याच्याकडे लक्ष नाही। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची नाराजी जी लोकसभेमध्ये दिसली, तशीच नाराजी 4 महिन्यानंतर ज्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोकांची नाराजी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात दिसेल। कारण की आज जर पाहिलं निवडणूक आटोपल्या, पण आज दुष्काळ परिस्थिती जी आहे, दुष्काळी परिस्थिती आहे, त्याच्याकडे शासनाचं लक्ष नाही। माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी दुष्काळाची बैठक घेतात, 5-5 पालकमंत्री त्या दुष्काळाच्या बैठकीला उपस्थित राहत नाही। म्हणजे यांना दुष्काळाचं किती गांभीर्य आहे। लोकांना आज पाणी प्यायला मिळून नाही राहिलं अनेक ग्रामीण भागामध्ये, त्याच्याकडे लक्ष नाही। टँकरच्या माध्यमातून त्यांनी पाणी मिळालं पाहिजे व्यवस्थित, चाऱ्याचा प्रश्न आहे। या अतिशय भयंकर परिस्थिती म्हणजे भारतीय जनता पार्टीचे लोक फक्त 4 तारखेच्या चिंतेमध्ये आहे।
की काय होणार. म्हणजे तुम्ही म्हणता की जो चमत्कार घडणार तो अनपेक्षित असेल, एकदम अनपेक्षित. लोकांना त्याची कल्पना आहे अशा प्रकारचा मोठा चमत्कार असेल. लोकांना त्याची कल्पना आहे, 100% आहे. मग त्याच्याचमुळे वातावरण तयार झालेलं आहे. आपण बघू शकतो की माजी गृहमंत्री आहे, त्यांनी जे होर्डिंग लावलं त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की हा चमत्कार घडेल हे आम्हाला माहीत आहे, त्यामुळेच आम्ही हे होर्डिंग लावून कुठंतरी अनेक नेते आहे की ह्या चमत्कारामुळे 4 जूननंतर तिच्या संपर्कात आहे, पण आम्ही त्यांना घेणार नाही. मग ते अजित पवार जरी असले तरी त्यांना घेणार नसल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.